मला असं वाटतं की एकनाथ शिंदेजी हे कदाचित भाजपच्या अपेक्षेपेक्षा ओव्हर स्मार्ट निघाले आणि एवढ्या मोठ्या घडामोडी चालू असताना तुम्ही गावाकडे कसे काय जाऊ शकता? मला असं वाटतंय की एकनाथ शिंदे जितक्या टॅक्टिक्स करतील तितकी भाजपा त्यांना बॅकफुटवर ढकलेल आणि भाजपा तितकी जास्त अलर्ट मोडवर जाऊन काम करेल. भाजपा प्रत्येक गोष्ट करते तेव्हा खूप लांबचा विचार करून करते, हे खरंच मान्य केलं पाहिजे. रावसाहेब दानवे कालही म्हणाले, उद्धव ठाकरे आमच्यासोबत असायला हवे होते. म्हणजे जितका शिंदे त्यांना त्रास देत आहेत, तितकी त्यांना उद्धव साहेबांच्या साधेपणाची आठवण होतीये. मुख्यमंत्री पदाचा चेहरा जर आधीच ठरला असता, तर मला वाटतं हे जे चेकमेट पॉलिटिक्स आहे, ते चेकमेट पॉलिटिक्सला कुठेतरी आळा बसायला मदत झाली असती. नमस्कार, मी प्रशांत कदम. 23 तारखेला महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि आता जवळपास 10 दिवस उलटत आलेले आहेत. इतकं प्रचंड बहुमताचं सरकार निवडून आल्यानंतर सुद्धा सरकार निर्मितीची प्रक्रिया काही अजूनही पूर्ण होताना दिसत नाहीये. काल परवापर्यंत आपल्याला असं वाटत होतं की महायुतीची सगळी केमिस्ट्री जी आहे ती खूप छान आहे. हसरे फोटो आपण पेपरमध्ये पाहत होतो आणि सगळं अगदी अलबेल आहे असं वाटत असताना अचानक असं नेमकं काय बिघडलेलं आहे की साधी एका पावलाची सुद्धा प्रक्रिया होताना दिसत नाहीये. म्हणजे शपथविधीची तारीख आपल्या सगळ्यांना कळाली आहे. ती चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीरपणे सांगितली. खरं तर ते राज्यपालांचं काम असतं, पण बावनकुळे बहुधा महाराष्ट्राला ही तारीख सांगण्याच्या ऐवजी एकनाथ शिंदेना ती तारीख सांगत होते की काय, ज्याच्यामुळे त्यांनी इतक्या घाईघाईमध्ये सांगून टाकलं की 5 तारखेचं जे काही आहे ते ठरलेलं आहे. त्याच्या आधी तुमचे हे सगळे इगो इश्यूज काय जे आहेत ते बाजूला ठेवा. त्यामुळं हा संकेत जो आहे तो बावनकुळेंनी बहुधा शिंदेसाठीच दिलेला होता. या निकालानंतर एकूणच बरेचसे प्रश्न निर्माण झालेले आहेत आणि जी चर्चा मी आजूबाजूला बघतोय त्याच्यामध्ये खूप वेगवेगळ्या गोष्टी आहेत. लोकांना हे कळत नाहीये की इतक्या बहुमताचं सरकार आहे आणि असं का थांबलेलं आहे, म्हणजे अजून पुढची वाटचाल का होत नाहीये. सिस्टीम बद्दलचे प्रश्न आहेत, पुढे काय होणार याच्याबद्दलचे प्रश्न आहेत आणि या सगळ्याबद्दलच आपण आज चर्चा करणार आहोत. माझ्यासोबत शिवसेनेच्या उपनेत्या आणि प्रवक्त्या सुषमाताई अंधारे आहेत. ताई, खूप खूप स्वागत आहे तुमचं. एकतर निकालानंतर जे काही झालेलं आहे त्याच्याबद्दल आपण चर्चा करूच, म्हणजे शिवसेनेची पुढची वाटचाल काय असेल ती. पण आता सरकार निर्मितीची ही जी प्रक्रिया थांबलेली आहे ती बघून तुम्हाला पण आश्चर्य वाटलं की एवढा वेळ का लागतोय वगैरे म्हणून? गमतीदार वाटतं सगळं बघून. हम्म. टॉम अँड जेरीचा जो खेळ चालू आहे, याला टॉम अँड जेरीचाच म्हटलं पाहिजे. की वरवर दाखवताना असं सांगितलं जाते की नाही नाही, आमच्यामध्ये तर सगळं आलबेल चालू आहे, आमच्यात काही प्रॉब्लेमच नाहीयेत. पण ज्या पद्धतीचे स्टेटमेंट एकमेकांबद्दल केले जात आहेत आणि एकमेकांबद्दल बोलताना, म्हणजे मला असं वाटतं की एकनाथ शिंदेजी हे कदाचित भाजपच्या अपेक्षेपेक्षा ओव्हर स्मार्ट निघाले. किंबहुना भाजपच्या शीर्ष नेतृत्वानेही हे मान्य केलेलं दिसतंय की त्यांना शिंदे अजित पवारांच्या पेक्षा सुद्धा जास्त जड गेलेत मागच्या 2.5 वर्षामध्ये. आणि त्यामुळे एवढा जड गेलेला माणूस आता ते पुन्हा त्यांना काही नवा स्कोप देतील अशी काही सुतराम शक्यता नाही. तरी सुद्धा एकनाथ शिंदेनी ज्या पद्धतीने स्वतःचा दबाव वाढवण्याचा प्रयत्न केला, मग ते बराच काळ म्हणजे काही बोलतच नव्हते. पण भाजपानेही तितक्याच ताकदीने की आम्ही तुला फोनही करणार नाही, आम्ही तुला विचारणारही नाही, आम्ही तुम्हाला हिंग लावून कसलंच विचारणार नाही, काय ते तुमचं तुम्ही बघून घ्या. शेवटी कंटाळलेल्या एकनाथ शिंदेच्या लक्षात आलं की जर सिंगल लार्जेस्ट पार्टी भाजपा असेल आणि भाजपाकडचा नंबर हा एवढा जास्त आहे की त्याच्यात अर्धा अपक्ष जरी मिसळले तरी त्यांना अजित पवार किंवा एकनाथ शिंदे या दोनही नावांची गरज पडत नाही. परंतु भाजपा ही दूरदृष्टीचा विचार करते. भाजपाला पुढे महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकायच्या आहेत आणि म्हणून भाजपाच्या बद्दल जे सातत्याने बोलून एक नॅरेटिव्ह जे आहे की भाजपा वापरते आणि फेकून देते. आतापर्यंत भाजपाने असं अनेकांना वापरलंय, फेकून दिले. ओरिसातला बिजू जनता दल असेल किंवा आसामची आसाम गण परिषद असेल किंवा गोव्याचं गोमंतक ते पार्टी आहे. असेल, या सगळ्याच लोकांना भाजपने आतापर्यंत जे वापरलं, फेकून दिलं आणि या सगळ्या लोकांना संपवण्याचा घाट घातला. त्याच्यातला एक फ्रिक्शन त्यांनी आधी उद्धव साहेबांना टार्गेट केलं, आता ते शिंदेना.
पण शिंदे जरा त्यांच्यापेक्षा थोडे त्यांच्या जो काही त्यांनी समज होती त्यांची आणि त्याच्यानुसार त्यांनी जी व्यूहरचना केली होती, कदाचित ते त्याच्याही तोडी 2 घरं पुढे निघाले. आणि त्यामुळे आता आता शिंदेना वारंवार उल्लेख आपल्याला करताय की ते 2 घरं पुढचे निघाले. मगाशी पण तुम्ही म्हणालात की ते त्यांच्या अपेक्षेपेक्षा ओव्हर स्मार्ट निघाले. मला त्यांचं एक प्रचारातलं वाक्य आठवतं की ते म्हणाले होते की मला हलक्यात घेऊ नका. त्या म्हणजे जरी ते तुमच्यासाठी होतं, म्हणजे तुमच्या पक्ष नेतृत्वासाठी, तरी ते बहुधा भाजप आणि अजित पवारांना पण त्याच्यातनं संकेत देत होते की काय. पण आता हे जे चालू आहे त्याच्यामध्ये तुम्हाला काय वाटतंय, म्हणजे की एकतर तारीख ठरलेली आहे, तारीख आपल्याला सांगितली की 5 तारखेला शपथविधी होतोय, पण अजून भाजपच्या विधिमंडळ पक्षाच्या म्हणजे ती नेता ठरवण्यासाठीची बैठक सुद्धा अजून झालेली नाही ना. अजून हे 3 पक्ष आपल्याला एकत्रित दिसलेले आहेत. म्हणजे ते दिल्लीत गेले, पण इथं त्यांची जी एकत्रित बैठक होणार होती बहुधा आज ती होईल. पण इतका दिवस का लागतो एकत्रित यायला? नाही, एकनाथ शिंदेनी जेवढा दबाव करायचा होता तेवढा दबाव केला. त्याच्यानंतर त्यांना स्वतःच पत्रकार परिषद घेऊन सांगावं लागलं की होय, मी द्राक्षांवरचा दावा आता सोडलेला आहे आणि मला काही ही द्राक्ष आवडत नाहीयेत, हे त्यांनी स्पष्ट केलं. आणि पण स्पष्ट केल्यावर मला असं वाटतं की त्यांची एक खेळी थोडीशी चुकली की ते गावाकडे निघून गेले. कुठलाही नेता जरी ते काल कितीही मानभावीपणानं म्हणाले असले की म्हणून काय मी गावाकडे जायचं नाही का, तर होय, गावाकडे जायचं नाही. जेव्हा तुम्ही इतक्या महत्वाच्या पदावर आहात आणि तुम्ही त्या कोर सिस्टीमचा एक भाग आहात, त्या कोर ग्रुपमध्ये आहात, तेव्हा आणि एवढ्या मोठ्या घडामोडी चालू असताना तुम्ही गावाकडे कसे काय जाऊ शकता? बरं, मुंबईतले सगळे डॉक्टर सोडून तुम्ही गावाकडे थांबता म्हणजे काय? याला काय अर्थ आहे? तर ते तिकडे जातात तेव्हा ते एका अर्थाने दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या पी-आर टीमला खरंच कॉंग्रॅच्युलेट केलं पाहिजे आपण, की काय त्यांची पी-आर टीम तगडी आहे, की काल ते जेव्हा निघाले, तेव्हा निघताना बरोबर खरं म्हणजे जेव्हा कधी एखाद्या मिनिस्टरचा, त्यातली त्या चीफ मिनिस्टरचा कॉन्व्हॉय निघतो, तर त्यावेळेला बऱ्यापैकी जो सगळा कॉरिडॉर आहे तो क्लीन केला जातो. पण बरोबर त्यांच्या कॉन्व्हॉयमध्ये एक म्हातारी थांबते, एक लाडकी बहीण थांबते, लगेच त्यांना बघून त्यांची गाडी थांबते. हे जे आहे, एकनाथ शिंदे जे मी म्हणते की स्मार्ट जास्तीचे निघाले, ते दाखवत आहेत की सी हाऊ आय एम कनेक्टेड विथ पीपल. माझी कनेक्टिव्हिटी किती चांगली आहे बघा. मी कसा लाडका लेक आहे, मी कसा लाडका भाऊ आहे. आज सुद्धा राहुल कनालने ज्या पद्धतीने बॅनर झळकावले, हे जे बॅनर झळकावणं आहे की तो तरुणांचा दादा आहे, तो लाडक्या बहिणींचा भाऊ आहे, तो समाजातला कॉमन मॅन आहे, हे सांगण्याचा का आटापिटा केला जातोय? मुख्यमंत्री पद तर हातातून गेलंच आहे, पण आता गृहमंत्री पद आपल्याला मिळावं यासाठी जी काही धडपड चालली आहे. परंतु मला असं वाटतंय की एकनाथ शिंदे जितक्या टॅक्टिक्स करतील तितकी भाजपा त्यांना बॅकफुटवर ढकलेल आणि भाजपा तितकी जास्त अलर्ट मोडवर जाऊन काम करेल. त्यात एकनाथ शिंदेचा गेम अजित पवारांनी फिसकटून लावलेला आहे सगळा. ज्या क्षणी त्यांनी असं म्हटलं की होय, सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून भाजपाचा मुख्यमंत्री होणं हे नैतिक, राजनैतिक न्यायाला धरून आहे, सो त्यांचा मुख्यमंत्री व्हायला माझी काही अडचण नाही, माझा पाठिंबा आहे, असं ज्या क्षणी अजित पवार म्हणाले, टाकलं त्यांनी. त्या क्षणी एकनाथ शिंदेच्या स्वप्नावर पाणी पडलेलं आहे. आणि पण मग त्यामुळे त्या मुद्द्याकडे थोडं एकनाथ हे शिंदे सांगायचं होतं की एक चर्चा अशी पण सुरू झालेली आहे की बहुधा एक नंतर जी एंट्री झाली अजित पवारांची ती सगळी याच पुढच्या कारणांसाठी असावी. कारण आता सुद्धा असं दिसतंय की 132चा आकडा असताना सुद्धा एकनाथ शिंदे जर इतक्या गोष्टी आणि इतक्या म्हणजे त्या सगळ्या निगोशिएशन मध्ये आपला वचक दाखवतायत, तर कदाचित अजित पवारांचं असणं हे त्यासाठीच होतं की काय. आणि कालपासून ताई तुम्ही पण बघितलं असेल की शिंदे गटाचे काही नेते असं म्हणतायत की जर अजित पवार सोबत नसते, म्हणजे त्यांना घेतलं नसतं, तर कदाचित आम्हाला जागा वाटपात जास्त जागा मिळाल्या असत्या आणि मग आम्ही पण 100चा आकडा गाठला असता. तर हे जे काही अजित पवारांच्या बद्दलचं विधान येत आहेत त्याला म्हणजे कसं बघायचं? भाजपा प्रत्येक गोष्ट करते तेव्हा खूप लांबचा विचार करून करते, हे खरंच मान्य केलं पाहिजे. आता सुद्धा भाजपाला अजिबात शिंदे किंवा पवारांची गरज नाही हे मी म्हटलं तरी सुद्धा भाजपा ज्या पद्धतीने त्यांच्या कलेने घेण्याचा प्रयत्न करते, कारण भाजपाला एवढी अ, जरी मतं मिळाली असली किंवा एवढं सगळं काय ईव्हीएम घोळ वगैरे सगळं करून जरी मिळालं असलं, तरी भाजपाची भूक इतकी मोठी आहे की त्यांना पुढे महापालिका स्थानिक स्वराज्य संस्था जिंकायच्या आहेत. त्यासाठी ते यांना सोबत घेत आहेत. एक्झॅक्टली याच पद्धतीने
आपण जेव्हा विचार करत होतो की आता कशाला बरं त्यांनी पुन्हा पवारांचा पक्ष फोडला असेल, कशाला अजितदादांना सोबत घेतलंय, तर ते आता लक्षात येतं की ते कशाला सोबत घेतलं. चेक अँड बॅलन्स नावाची जी बुद्धिबळातली जी थेअरी असते, की मात द्या आणि सत्ता संतुलन करा, मात द्या आणि सत्ता संतुलन करा. हा जो पॉवर बॅलन्स थेअरी जी आहे, सत्ता संतुलनाचा सिद्धांत, त्या सत्ता संतुलनाच्या सिद्धांताला अनुसरून एक्झॅक्टली आता त्यांना अजित पवार गरजेचे आहेत, किंबहुना अजित पवार सोबत असल्यामुळेच एकनाथ शिंदेचं बार्गेनिंग पॉवर शून्यवर येऊन ठेपलेला आहे. आणि त्यामुळे अतिशय फ्रस्ट्रेट झालेले. मग काल गुलाब पाटलांचं म्हणणं असेल की आम्ही दोघच असतो तर 200 जागा आम्ही काढल्या असत्या, किंवा त्यांचे काही वाचाळ प्रवक्ते आहेत, माझी तर अशी माहिती आहे की अमित शहानी आता काहीतरी क्रायटेरिया पण ठरवलेला आहे की मंत्रिमंडळात कोणाला घ्यायचं, तर जे खूप वाचाळपणा करणारे आहेत, जे हं. सातत्याने स्फोटक वक्तव्य करणारे आहेत, अशा लोकांना मंत्रिमंडळामध्ये स्थान नसेल. आणि या न्यायाने जर विचार केला तर मला वाटतं अब्दुल सत्तार, संजय सिरसाट, किंवा रामदास कदम, गुलाब पाटील, ही जी नावं आहेत, ही पहिल्या प्रयत्नात उडणारी नावं आहेत की ती त्या क्रायटेरियामध्ये बसूच शकत नाहीत. पण आत्ता त्यांचं फ्रस्ट्रेशन जे आहे, ते फ्रस्ट्रेशन ते अजित पवार गटावर काढण्याचा प्रयत्न करतायत. पण हं. अजित पवार मात्र आता ही सगळी खेळी फार स्मार्टली, खऱ्या अर्थानं आता ते पवार साहेबांच्या तालमीत तयार झालेले असे आता ते दिसत आहेत की काय पठ्ठ्या आता खरंच तालमीत बरोबर. उतरलेला आहे आणि ताकदीने ते लढत आहेत. कारण आता एकूण जर खाते वाटप बघितलं, जी माझी माहिती आहे की दिल्लीमध्ये हे 3 नेते गेले तेव्हा ऑफ द रेकॉर्ड जी काही पत्रकारांशी चर्चा झाली त्यामध्ये गृह खातं तर अजिबात सोडणारच नाही भाजपा, परंतु अर्थ, हं. सहकार आणि जलसंपदा ही जी 3 महत्वाची खाती आहे, ज्याला आपण मलाईदार खाती म्हणतो, ती हं. अर्थ, सहकार, जलसंपदा ही खाती ऑब्व्हियसली आता अजितदादांकडे जाणार. आता 3 खाती उरतात अजून वजनदार. त्याच्यामध्ये एक महत्वाचं खातं आहे नगरविकास, दुसरं ऊर्जा आणि तिसरं सार्वजनिक बांधकाम. या 3 खात्यांच्यासाठी आता ससे होलपट चालू आहे. आणि आता शिंदेचा तिसरा प्रयत्न चालू आहे की गृह खातं तर गेलंच गेलं, अर्थही गेलेला आहे, सहकारही गेलेला आहे, किमान नगर विकास आणि ऊर्जा खातं तरी आपल्याला मिळायला हवं. मला वाटतंय ऊर्जा खात्यासाठी उदय सामंत आणि या सगळ्यांची मोर्चेबांधणी सुद्धा सुरू झाली. परंतु कदाचित भाजपा देईलही, पण ते देतानाही त्याला राज्यमंत्री जोडून देताना भाजपा पुन्हा स्वतःचा कंट्रोल ठेवायला कमी करणार नाही, अशी एकूण परिस्थिती आहे. आणि या सगळ्यांमध्ये भाजपाला जे घडवून आणायचे, जसं आपण म्हणालात की राज्यपालांनी तारीख जाहीर करण्याच्या ऐवजी बावनकुळीच तारीख जाहीर करतात, म्हणजे काय? प्रशांत दादा, मी आपल्या लक्षात आणून दिलं पाहिजे आणि आपल्या सगळ्या दर्शकांच्या सुद्धा लक्षात आणून दिलं पाहिजे की शिंदे गटाचे एक वाचा प्रवक्ते निकालाच्या पूर्वसंध्येला सांगत होते की महाविकास आघाडीला जर सरकार स्थापन करायचं असेल तर ते 48 तासाच्या आत स्थापन करावं लागेल, अन्यथा 26ला राष्ट्रपती राजवट लागू करावी लागेल. मध्ये राजवट. बरोबर. याच्यातनं दोन अर्थ स्पष्ट याच्यातनं दोन अर्थ स्पष्ट होतात. एक, शिंदे गटाला सुद्धा सुतराम याची शक्यता वाटत नव्हती की ते सरकार स्थापन करू शकतात किंवा ते बहुमतात येतात. ईव्हीएम त्यांच्यावर मेहरबान झालं. दुसरी गोष्ट अशी की तेव्हा तुम्ही राष्ट्रपती राजवटीची भाषा करत होतात, उठ सूट लोक राज्यपालांकडे जाऊन बसत होते. आता नेमकं काय झालं? काळजीवाहू मुख्यमंत्र्यांनी सुद्धा राजीनामा दिलेला आहे. काळजीवाहू मुख्यमंत्र्यांनी राजीनामा 28 तारखेला माझ्या माहितीप्रमाणे दिलाय. 28ला राजीनामा दिल्यानंतर आता 5 तारखेला शपथविधी आहे. मधली जी 9 ते 10 दिवसाचा जो स्पॅन आहे, या बरोबर. काळामध्ये हे राज्य कुणाच्या भरोश्यावर चाललेलं आहे? या बरोबर. राज्याचा कोण वाली आहे? तर यावर काहीच उत्तरं दिली जात नाहीयेत. हे आता यावर कुणीच इंटरेस्टिंग बोलत नाही. इन्फॉर्मेशन तुम्ही दिली खात्यांबद्दलची, जी म्हणजे अजून म्हणजे गृहमंत्री तर भाजप देणार नाही याच्याबद्दल खूप लोक बोलतायत. पण इतर कुठली खाती मिळू शकतात हे सहज तुम्ही बोलता बोलता सांगितलं. पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पर्यंत भाजपला हे मित्रपक्ष हवेत असा पण एक उल्लेख तुमच्या बोलण्यात आला. आणि ती पण चर्चा होतीये की कदाचित तोपर्यंत यांचं महत्व जे आहे ते खूप सहन करत राहतील. तुम्हाला काय दिसतंय पुढे? आणि खरोखर ज्या प्रादेशिक पक्षांचा तुम्ही उल्लेख केलात मगाशी, तशीच वाटचाल एकनाथ शिंदेची होईल की विलिनीकरणाचा पर्याय असेल? काय दिसतंय तुम्हाला? बघा, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये खरंच भाजपाला गरज आहे का, याचा जर विचार केला तर भाजपाने ज्या लढाया उभ्या केल्या होत्या आता विधानसभेला, जी व्यूहरचना होती त्या व्यूहरचनेमध्ये त्यांनी शिवसेना विरुद्ध शिवसेना,
अशी लढाई जास्त ठिकाणी उभी केलेली होती. आणि त्यातली त्यात जर आपण मुंबई महापालिका, मुंबई, पुणे, नाशिक अशा जर मोठ्या शहरांचा जर विचार केला, तर त्यातली त्यात जर मुंबईचा विचार केला, तर मुंबईमधलं संख्याबळ आजही शिंदेना मिळवता आलेलं नाही. त्यामुळे मुंबईमध्ये शिंदेची त्यांना फार गरज आहे असं मला वाटत नाही. कारण मुंबईमध्ये फक्त एक 2-3 जागा काहीतरी शिंदेच्या पदरात पडलेल्या आहेत. तिथे 10 जागा या आजही आमच्याकडे आहेत. त्यामुळे मुंबईवरची जी पकड आहे ती पकड आमचीच आहे. आणि उरलेल्या ठिकाणची जी पकड आहे, जो की गुजराती पट्टा आहे, इकडे मीरा भाईंदर वगैरे, ठाण्यातल्या तिकडचा जो पट्टा आहे, तिथे बरोबर भाजपा आपली स्वतःची पेरणी करत आहे. त्यामुळे त्यांना त्याची किती गरज पडेल मला माहित नाही. कारण कालचं मी आपल्याला आठवण करून दिली पाहिजे. रावसाहेब दानवे कालही म्हणाले की उद्धव ठाकरे आमच्यासोबत असायला हवे होते. म्हणजे जितका शिंदे त्यांना त्रास देत आहेत, तितकी त्यांना उद्धव साहेबांच्या साधेपणाची आठवण होतीये. हे फार विशेष आहे. किंबहुना असं समीकरण जुळू शकेल का, की आमच्या सोबत उद्धव साहेब बसतील बाबा, असे काही ते चाचपणी चालू आहे का? मला वाटतं अशी चाचपणी सुद्धा चालू असणं हे घबराटीचं वातावरण तयार करणं असेल. अर्थात तो आमचा जो निर्णय असेल तो निश्चितपणे त्या बाजूने जाणार नाही, त्याच्याबद्दल काही मला विश्वास आहे. परंतु ही चाचपणी किंवा अशा पद्धतीचे स्टेटमेंट जाणीवपूर्वक रावसाहेब दानवेंनी करणं किंवा अजून कुणी करणं, हे एका अर्थाने अप्रत्यक्षरित्या शिंदेवर दबाव निर्माण करण्यासाठीच चाललेलं आहे. आणि शिंदेची जी लढाई आहे ती जर बघितली आपण नीट, म्हणजे उदाहरणार्थ समजा आता उद्धव साहेब लढतायत, तर उद्धव साहेबांच्या सोबत एक लॉजिकली मांडणी करणारे अनिल परब साहेब असतात, संजय राऊत साहेब असतात, दुसऱ्या तिसऱ्या फळीत आमच्यासारखे लोक अजून मांडणी करणारे असतात. एकनाथ शिंदे जेव्हा बोलत आहेत तेव्हा त्यांच्याकडून खूप लॉजिकली, स्ट्रॉंगली, तार्किक पद्धतीनं तेच कसे योग्य आहेत हे शांतपणे मांडणाऱ्या एकही माणूस नाही. हे फार विशेष आहे. म्हणजे एरवी नीलम गोरे वगैरे सारखी लोक नुसतीच पदं घेऊन उभवणारी, परंतु शिंदेची बाजू तडफेने घेऊन शिंदे कसे योग्य असू शकतात हे बौद्धिक दृष्ट्या मांडायला त्यांच्याकडे कुणीच नाहीये. फ्रस्ट्रेशन काढणे, चिडणे एवढ्यापुरतेच ते मर्यादित आहेत. पण त्याचा लोकांवरती एक वजनदार वक्तव्य म्हणून प्रभाव पडावा असं ती मांडणी अजून कुणाकडून येत नाही. या अर्थाने एकनाथ शिंदे जे आहेत ते एकाकी दिसत आहेत का, तर पक्षांतर्गत पण ते एकटे वाटतात. कारण दीपक केसरकरांच्या सारखी जी माणसं आहेत, या माणसांवर किती विश्वास टाकायचा? उदय सामंत, दीपक केसरकर यांच्यासारखी माणसं उद्या जर गरज पडली तर कुठल्याही क्षणी ते भाजपमध्ये उडी मारू शकतात, जर त्यांचा स्वार्थ नाही. आणि हे मी फार बरोबर. धाडसाने सांगतेय. तर आता पुढचं आपण किती खरंच अवघड असेल, कारण म्हणजे विरोधी पक्षनेता पद सुद्धा मिळेल की नाही त्याच्याबद्दलच्या सगळ्या संवैधानिक तरतुदींबद्दल लोक बोलतायत, तर किती खडतर वाट असेल या सगळ्या घटनांमधून. पहिली गोष्ट तर निकाल फार आमच्या अपेक्षेपेक्षा प्रचंड वेगळा लागलेला आहे. कारण या एकूण निकालामध्ये ईव्हीएमच्या मेहरबानीने निकाल लागला हे वेगळं सांगायला नको. आता सुद्धा ईव्हीएमच्या संदर्भाने आणि एकूण मतांमधला फरक कसा झालेला आहे ईव्हीएम मध्ये, वरुण सरदेसाईंची आता पत्रकार परिषद चालू आहे त्या सगळ्या संदर्भाने. आता हे एकूण जर चित्र बघितलं तर आम्हाला ईव्हीएमचा फटका बसलाच बसला, पण अपक्षांच्या मतविभागणीचाही काही ठिकाणी आम्हाला फटका बसला. म्हणजे मला असं वाटतंय की भाजपाने इतकं पद्धतशीर प्लॅनिंग केलं होतं की काही ठिकाणी अपक्ष दिसले पाहिजेत, काही ठिकाणी मतांचं विभाजन व्यवस्थित झालं पाहिजे. उदाहरणार्थ जर पुण्याचा विचार केला तर बागुलांना मिळालेली मतं असतील पर्वती मतदारसंघातनं, शिवाजीनगर मतदारसंघातनं मनीष आनंदला मिळालेली मतं असतील, किंवा इकडे नवनाथ भदेंना हडपसरमधनं मिळालेली मतं असतील, या सगळ्या मतांचा पण विचार करावा लागणार आहे. ह्या सगळ्यांच्या सोबतच मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरणं गरजेचं होतं. षण्मुखानंद हॉलमध्ये महाविकास आघाडीची जेव्हा बैठक झाली तेव्हा त्या बैठकीमध्ये स्पष्टपणे पक्षप्रमुखांनी सांगितलं होतं की या बैठकीला पवार साहेब, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज बाबा सगळेजणच हजर आहेत. तेव्हा तुम्ही कुणाचाही चेहरा जाहीर करा आणि त्याला मी पाठिंबा देईल. कुणाचाही चेहरा जाहीर करा. खरं तर हे खूप मोठं धाडसी विधान होतं, कारण तिकडे आपल्यापेक्षा वेगळा चेहरा येऊ शकतो याची कल्पना असून सुद्धा उद्धव साहेबांनी अत्यंत धाडसाने ते विधान केलं होतं. परंतु त्या विधानाकडे फारसं लक्ष दिलं नाही. मला वाटतं ही आमच्या महाविकास आघाडीची एक चूक आहे मोठी. कारण यामुळे झालं काय,
जो फॉर्म्युला सांगितला की ज्याचे जेवढे जास्त नंबर्स येतील त्यांचा मुख्यमंत्री होईल, त्यामध्ये पाडापाडीचं राजकारण झालं का? तर हो, निश्चितपणे त्या पाडापाडीचे सुद्धा संदर्भामध्ये हे प्रयत्न. राजकारण झालं पाडापाडीचं, त्याचा फटका हो, बसला. हे हे फार का जबाबदारीने बोललं गेलं पाहिजे, की कशा पद्धतीने, म्हणजे उदाहरणार्थ समजा दीपक आबा सोळंखे जर पंढरपूरमध्ये उभे आहेत आणि धैर्यशील मोहिते पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार साहेबांचे खासदार, जर बाळासाहेब देशमुखांच्या प्रचाराला जात असतील, तर याचा अर्थ काय घ्यायचा? आघाडी धर्म कुठे पाळला गेला? प्रणिती शिंदे आणि सुशील कुमार शिंदे ऐन वोटिंगच्या दिवशी धनराज कारादींना पाठिंबा द्या असं म्हणतात. हे हे कशामुळे? म्हणजे जर तिकडे अमर पाटील जर आमचे उमेदवार आहेत, तरी सुद्धा प्रणिती शिंदेमध्ये हा अति आत्मविश्वास येतो कुठून? अगदी त्याच न्यायाने तिकडे नागपूरमध्ये आमचे विशाल बरबटे उमेदवार असताना सुद्धा त्याच्या बाजूच्या उमेदवारासाठी, म्हणजे त्यांच्या विरोधी उभ्या राहणाऱ्या अपक्ष उमेदवाराच्या साठी सुनील केदारजींनी जाऊन प्रचार करणं, किंवा अमरावतीतल्या आमच्या उमेदवारासाठी तिकडच्या अजून काँग्रेसच्या नेत्यांनी प्रचार करणं, हे जर सगळं चित्र बघितलं तर हे हे कशाचं द्योतक आहे? इकडे सत्यजित पाटणकरांची जे उभं राहणं आहे, तर ह्या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर निश्चितपणे मुख्यमंत्री पदाचा चेहरा जर आधीच ठरला असता, तर मला वाटतं हे जे चेकमेट पॉलिटिक्स आहे, ते चेकमेट पॉलिटिक्सला कुठेतरी आळा बसायला मदत झाली असती. निश्चितपणे याचा विचार करावा. याच्याबद्दल काही मायक्रो नंतर चर्चा मायनॉरिटी. झाली, म्हणजे निवडणुकीनंतरचं जे मंथन आहे त्याच्यामध्ये याच्याबद्दल काही विचार झाला का? आणि शिवसेनेचं नेमकं आता काय ठरलंय, की मग पुढची वाटचाल ही आपण स्वबळावरती करायची, की हे महाविकास आघाडीचं असं तीन पक्षांचं एकत्रित राहणं खरोखर सोयीचं आहे का? नाही, शिवसेना एकत्रितपणे लढेल आणि महाविकास आघाडी म्हणून एकत्र राहील. आता हा जो घोळ आहे, हा घोळ खालच्या पातळीचा घोळ आहे. शीर्ष नेतृत्वामध्ये एकवाक्यता आहे, ही फार मोठी जमेची बाजू आहे आणि ती अधोरेखित करण्यासारखी आहे. उद्धव साहेब असतील, आदरणीय पवार साहेब असतील, किंवा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खरगे साहेब किंवा राहुलजी असतील, या सगळ्यांमध्ये एकवाक्यता आहे. ती एकवाक्यता असल्यामुळेच महाविकास आघाडी टिकून आहे. खाली थोडंफार 19-20 होणं फार स्वाभाविक आहे. त्यामुळे आमच्यातल्या एखाद्याला किंवा त्यांच्यातल्या एखाद्याला नाही नाही आपण एकला चलोरोचा नारा देऊया का, असं वाटणं स्वाभाविक आहे. मात्र तरी सुद्धा आमच्याकडे मला असं वाटतं की आम्ही पुढच्या निवडणुकांना सुद्धा एकत्रितपणे सामोरे जायला सज्ज आहोत. म्हणजे आता एकतर पक्ष फोडाफोडीचं जे सगळं राजकारण मागच्या टर्म मध्ये झालं, मग त्याच्यानंतर निवडणूक आयोगाचे निर्णय आले, हे आपण बघितलं. तुम्ही वारंवार असं म्हणत होता, उद्धव ठाकरे पण म्हणत होते, की जो काही निर्णय येईल तो सगळा जनतेच्या न्यायालयातून येईल. आता जर हा निर्णय आलेला आहे, तर पुन्हा पक्षावरती ताबा मिळवणं किंवा पक्ष आपला वाढवणं हे किती मोठं चॅलेंज तुम्हाला वाटतं, ज्यावेळी हा इतका मोठा आकडा समोर दिसतोय, भाजपचा आहे, त्याच्यानंतर शिंदेचा आहे, तर ते कसं तुम्ही बघताय? आम्हाला न्यायालयातून न्याय मिळेल अशी अपेक्षा होती, पण न्यायालयामध्ये तारीख पे तारीख होत राहिलं. हम्म. चंद्रचूड सिंगजी अगदी शेवटच्या क्षणापर्यंत, रिटायर होईपर्यंत ती तारीखच पडणार नाही याची काळजी त्यांनी घेतली. आता जे चंद्रचूड सिंगजी रिटायर झाल्यानंतर सांगतायत की आम्हाला इतरही केस महत्वाच्या होत्या, तर त्यांना हे खरं तर ते खूप मोठे आहेत, ज्ञानी आहेत, माझ्यापेक्षा प्रचंड सिनियर आहेत. परंतु इतर केस जरी महत्वाच्या असल्या तरी जेव्हा काही केसला टाइम बाउंड असतो, वेळेची एक मर्यादा असते, तेव्हा त्या मर्यादेतच तो निर्णय घेणं गरजेचं असतं. एवढी साधी गोष्ट त्यांना कळली नाही असं कसं आपण म्हणू शकतो? ती गोष्ट कळून सुद्धा ही अक्षम्य चूक झालेली आहे, हे सगळ्या महाराष्ट्राने आणि भारताने बघितलेलं आहे. हा एक भाग आहे. दुसरं असं की न्यायालयात न्याय मिळाला नाही म्हणून आम्ही लोकांच्या न्यायालयात गेलो. लोकांच्या न्यायालयात आम्हाला न्याय मिळाला का? तर मला वाटतं हो. लोकांनी आमच्यावर भरभरून प्रेम केलं, लोकांनी आम्हाला मतदान केलं आणि त्याचा परिणाम आपल्याला दिसत असेल की भाजपाने एवढा मोठा आकडा, डोंगर दाखवला तरी सुद्धा महाराष्ट्राच्या कुठल्याही गल्लीबोळामध्ये, शहरामध्ये, चौकामध्ये तुम्हाला कसलाही जल्लोष दिसत नाही. अगदी आत्ताचं लेटेस्ट अपडेट तुम्हाला सांगते. ही मुलाखत सुरू करण्याच्या आधी वेळापूरचे आमदार उत्तमराव जानकर यांच्याशी मी बोलत होते. त्यांनी सांगितलं की ताई, आमच्याकडे मार्कडवाडी नावाचं गाव आहे, जे 3,000 मतांचं गाव आहे.
त्या गावाचं असं म्हणणं आहे की आमच्याकडून राम सातपुतेंना एवढं मतदान होऊच शकत नाही. मग काय, उद्या मार्कंडवाडीमध्ये बॅलेट पेपरवर मतदान घेणार आहेत. हालाकी निवडणूक अभूतपूर्व आयोगाने त्यांना प्रतिनिधित्व. नाही, हो. आणि निवडणूक आयोगाने त्यांना नाही म्हटलं. नाही म्हटल्यानंतर सुद्धा ते म्हणाले की ठीक आहे, आम्ही आमचा सगळा खर्च करू, पण आम्हाला हे दाखवून द्यायचंय की आम्ही इथून मतदान केलेलं. कारण लोक जर आमच्या जनतेच्या मतावर विश्वास दाखवत असतील, लोक जर आम्हाला बदनाम करत असतील की आम्ही कुठेतरी लाडक्या बहिणीला भरलो किंवा आम्ही कोणाची मतं, आम्ही पैसे घेऊन मतं विकली, तर आम्ही असे स्वतःला बदनाम होऊ देणार नाही. हा जो लोकांनी घेतलेला पवित्र आहे, ही एक मोठी पावती आहे की लोकांनी आमच्यावर भरभरून प्रेम केलं, लोकांनी आम्हाला मतदान केलं, लोका लोक आमच्या सोबत उभे सुद्धा राहिले. कदाचित त्यामुळेच भाजप, आत्ता जो घोळ दिसतोय तुम्हाला भाजप आणि शिंदे सेनेमध्ये, त्यांना स्वतःला कॉन्फिडन्सच नव्हता की त्यांचं सरकार येणार आहे. हम्म, त्यामुळे हम्म. मुख्यमंत्री कोण, उपमुख्यमंत्री कोण, याची त्यांच्यामध्ये कसलीच वाच्यता झाली नव्हती, जे आता त्यांना आयत्या वेळेला तहान लागल्यावर विहीर खोदायची गरज पडलेली आहे. तर त्यांना स्वतःलाच विश्वास नव्हता की ते सरकारमध्ये बसणार आहेत. पण आम्हाला मात्र तो विश्वास होता की होय, आमच्या जागा येणार आहेत. 157 ते 165 हा LIVचा आकडा होता, इंटेलिजन्स ब्युरोचा हा आकडा होता. हे फार विशेष आहे. कित्येक ठिकाणी म्हणजे मी स्वतः जिथे व्यक्तिशः फिरले, मला अजूनही कळत नाही की बुलढाण्याची सीट आमची पडूच कशी काय शकते. 500 मताने सीट जाते म्हणजे काय, मंदा म्हात्रेची सीट कुठेतरी 200-250 मताने येते. म्हणजे भाजपने ईव्हीएम सेट करताना पण अशा काही पद्धतीने ते ईव्हीएम सेट झालेलं आहे की तो मोठा फरक दिसणार नाही. 200 मताने, 400 मताने, अरे पण जिंकला तो जिंकला आणि हरला तो हरला ना. 200 मताने का होईना, पण तो हरला ना. उत्तम जानकर जिंकलेले असताना सुद्धा त्यांना त्यांच्या मतदारसंघात ही निवडणूक होते, हे अजून विशेष उल्लेखनीय आहे. या सगळ्यांमध्ये कित्येक ठिकाणी असं झालेलं आहे की लोकांना बूथपर्यंत पोहोचूच दिलं नाही, बाहेरच दमदाटी करून लोकांच्या बोटावर शाई लावली गेली. या संबंधातले संभाजीनगरचे व्हिडिओ असतील, परळीचे व्हिडिओ असतील, असे अनेक व्हिडिओ प्रसारित झालेले आहेत की कशा पद्धतीने मनगटबळाचा आणि गुंडागर्दीचा उपयोग या इलेक्शनमध्ये भाजपा आणि शिंदे गटाने केलेला आहे. सो मला नाही वाटत की लोक आमच्या सोबत नव्हते. लोकांनी आम्हाला न्याय देण्याचा प्रयत्न केला, पण पुन्हा एकदा त्यांच्या कुटील कारस्थानामध्ये आम्हाला थोडस आमची पिछेहाट झालेली आहे. परंतु आमचं मॉरल कुठूनही डाऊन झालेलं नाही, आम्ही कुठूनही आमचं खच्चीकरण झालेलं नाही. भविष्यात ईव्हीएमची लढाई आम्ही अजून ताकदीनं उभी करू. काल रोहित पवारांनी काढलेला मोर्चा असेल किंवा उद्या थोडासा मार्कंडवाडी शेवटी हाच प्रश्न बेळापूरच्या तिथे. विचारायचा आहे की म्हणजे एकतर बाबा आढाव पुण्यामध्ये उपोषणाला बसले, त्याच्यानंतर आत्मक्लेश त्यांनी केला. एक प्रकारे एक प्रातिनिधिक स्वरूप होतं की जनतेच्या मनामध्ये काय आहे. अनेक लोकांना असं वाटतं की तिथं म्हणजे या सगळ्या व्यवस्थेच्या पुढातही पुन्हा माथेफोड करून नेमकं काय पदरी पडणार आहे. तुम्हाला खरोखर जन आंदोलन जे म्हणतायत ते कशा पद्धतीनं होणार आहे आणि त्यानं काही फरक पडणार आहे का? कारण आज आपण पेपरमध्ये बातमी बघतोय की ईव्हीएम हॅकिंग बद्दल ज्या काही गोष्टी लोकांनी केल्या तर त्याच्याबद्दल गुन्हे दाखल होत आहेत. म्हणजे एक प्रकारे एक हा पण मेसेज द्यायचा प्रयत्न चालू आहे की ईव्हीएम वरती विश्वास ठेवा. निवडणूक आयोग स्पष्टीकरण देत आहे. तर अशा वेळी जन आंदोलन म्हणजे नेमकं काय होणार आहे आणि खरोखर त्याच्यातनं काही बदल होईल असं तुम्हाला वाटतंय का? ईव्हीएमच्या संदर्भाने आंदोलन उभं राहताना मला वाटतंय ते आता दोन पातळ्यांवर उभं राहताना दिसतंय. त्यातलं जे एक लेवल आहे ते एक लेवल पक्षीय पातळीवर आहे, पक्षीय राजकारणाच्या लेवलवर आहे की जिथे जे वेगवेगळे पराभूत उमेदवार आहेत ते कोर्टाकडे गेलेले आहेत आणि त्यांनी PIL दाखल केलेली नाही, त्यांनी डायरेक्ट पिटिशन दाखल केलेल्या आहेत. आणि आतापर्यंत त्यांची संख्या 47 झालेली आहे. मला वाटतं ती अजून वाढेल आणि ती 150 पर्यंत संख्या जाईल. हे फार विचार करण्यासारखं आहे की जेव्हा 150 कॅन्डिडेट त्यांना मिळालेल्या एकूण मतांच्या सकट, म्हणजे 12 कोटीचं राज्य, 12 कोटीच्या राज्यामध्ये असं गृहीत धरा की 9 कोटीचं मतदान झालेलं आहे. 9 कोटीच्या मतदानामध्ये ढोबळमानाने आपण गृहीत धरू 5 कोटी त्यांच्याकडे, 4 कोटी आमच्याकडे. 4 कोटी जनता जर सांगत असेल, 4 कोटी लोकांनी ज्यांना मतं दिलेली आहेत ते कॅन्डिडेट जर सांगत असतील की आमचा या ईव्हीएम वर विश्वास नाही आणि ते कोर्टात जात असतील, तर कोर्टाला त्यांचं ऐकावं लागेल. डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल मध्ये फंडामेंटल राईट मोठे की डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल मोठे असं सांगत असताना एक मोठं जजमेंट आहे
मला आता नेमक्या वेळा जजमेंट आठवत नाहीये, पण त्या जजमेंटने असंच सांगितलेलं आहे की कायदा लोकांसाठी आहे, लोक कायद्यासाठी नाहीत. जर कायदा लोकांसाठी असेल तर न्यायालयाला सुद्धा ते ऐकावं लागेल. न्यायालय जर ऐकणार नसेल तर याचा संदेश लोकांमध्ये, एकूण भारतीय जनतेमध्ये आणि जागतिक पातळीवर प्रचंड वाईट जाईल. हे फार गांभीर्याने नमूद केलं पाहिजे. दुसरं असं की लोक आंदोलनाच्या पातळीवर वेगवेगळ्या सामाजिक संघटना आता हे आंदोलन चालवत पुढे नेत आहेत. मला विश्वास आहे की याच्यामध्ये मला वाटते 10 तारखेला नागपूरमध्ये सगळ्या आंबेडकरी संघटना एकत्रित येत आहेत आणि त्यांनी एका मोठ्या मोर्चाचं आयोजन केलेलं आहे. अनेक ठिकाणी त्या संदर्भाने परिषदा, कॉन्फरन्स आणि या चर्चा होत आहेत आणि स्वाक्षरी आंदोलनं सुद्धा चालू आहेत. मनसेने सुद्धा भूमिका घेतलेली आहे. मनसेचं स्वागत केलं पाहिजे आपण, की त्यांनाही वाटतंय की याच्यात काहीतरी घोळ झालेला आहे आणि ते सुद्धा यासाठी कंबर कसून उतरलेले आहेत. एवढंच नाही तर मी अधोरेखित केलं पाहिजे, भारतीय जनता पक्षाचे उमेदवार राम शिंदे यांनी सुद्धा आक्षेप घेतलेला आहे आणि भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराने सुद्धा सांगितलंय की होय, ईव्हीएम मध्ये घोळ होऊ शकतो. राष्ट्रीय समाज पार्टीचे महादेव जानकर ते सांगतायत की मी इंजिनियर आहे पण ईव्हीएम हॅक होऊ शकतो. बच्चू कडू सांगतायत ईव्हीएम हॅक होऊ शकतो. मला वाटतं हे जे सगळे पक्ष जे बोलत आहेत हा आवाज अजून जास्त जास्त मोठा होत जाईल आणि निश्चितपणे हे आंदोलन अजून मोठं व्यापक आंदोलन उभं राहील. यातनं खरंच फायदा होईल का असं जे आपलं म्हणणं आहे, एवढं सगळं होऊन जर ऐकलंच गेलं नाही तर याचा स्पष्ट अर्थ जागतिक पातळीवर असा होतो, जागतिक पातळीवर याचा संदेश असा जाईल की मोदी आणि भाजपा यांना लोकशाही आवडत नाही, हे हुकुमशाहीचे भोक्ते आहेत. एक पक्ष, एक धर्म, एक देश, एक झेंडा, एक नेता हे रुजवण्यासाठी भाजपाचं चाललंय. हा वाईट संदेश जाईल. आज जे आर एस एसचे मुख्य सरसंघ संचालक यांनी म्हटलं की 3 अपत्यांना जन्म घातला पाहिजे, हे त्यांचं वक्तव्य हे ईव्हीएमच्या आंदोलनावरून लोकांना भरकटवण्यासाठी आणि इतर वेगळी चर्चा वाढीस लावण्यासाठीच वक्तव्य आहे असं मानणाऱ्यांपैकी मी आहे. तुम्ही मुलाखतीसाठी वेळ दिली त्याच्याबद्दल आपण आशा करूयात की हे जे सगळे प्रश्न आहेत व्यवस्थेबद्दलचे ते लोकांपर्यंत, तर म्हणजे जी अस्वस्थता आहे ती मांडणं हे विरोधी पक्षांचं काम आहे. या सगळ्या लढ्यातनं काहीतरी साकार होईल असं आपण आशा करूयात. आणि निकालाबद्दल पण तुम्ही बरंचसं विश्लेषण केलेलं आहे. त्याही अनुषंगाने आता पुढे काय होते बघूयात. महाराष्ट्राच्या जनतेनं जे काही आता समजा आपण म्हणूयात की कसं निवडून दिलंय ह्याच्याबद्दलचे प्रश्न आहेत. पण ठीक आहे, एक लोकनियुक्त सरकार आलेलं आहे, किमान ते लवकरात लवकर कामाला लागेल जेणेकरून लोकांची कामं सुरू होतील, ही पण अपेक्षा करूयात. धन्यवाद.